गुजरातचा कुख्यात खैर तस्कर नवसुभाई हरिभाई लोहार याला नाशिकमध्ये वनाधिकाऱ्यांनी केली अटक। गुजरात महाराष्ट्र सीमेवर स्वतःला पुष्पा स्टाईलने मिरवणारा अट्टल खैर तस्करच्या मुसक्या वन अधिकाऱ्यांनी आवडल्या। महाराष्ट्र व गुजरात सीमेवर मौल्यवान खैर प्रजातीची अवैध वृक्षतोड करून वाहतूक करणारा कुख्यात खैर तस्कर नवसुभाई लोहार उर्फ पुष्पा याला नाशिक येथे वनविकास विभागाच्या पथकाने फिल्मी स्टाईल पद्धतीने सापळा रचून व पाठलाग करून नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पेठ नाका येथे पकडून मुसक्या आवडल्या आहेत। कुख्यात खैर तस्कर नवसू लोहार याच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 कलम 26 अंतर्गत विविध कलमांखाली 5 वनगुन्हे दाखल असून या गुन्ह्यात संशयित आरोपी नवसू लोहार उर्फ पुष्पा घटनास्थळावरून फरार होण्यास यशस्वी झाला होता। त्या अनुषंगाने अनेक वर्षांपासून वनविकास व वनविभागाच्या भरारी पथकाकडून त्याचा शोध सुरू होता। 3 महिन्यांपूर्वी खैर तस्करीत वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळावर 4 चाकी वाहनांसह काही आरोपींना अटक केली होती। सदर कार्यवाहीत गुजरात राज्यातील काही तस्करांचा समावेश होता। अटक केलेल्या आरोपींना माननीय न्यायालय नाशिक येथे हजर केले असता सदर आरोपींची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली होती। या कार्यवाहीत फरार असलेल्या सराईत खैर तस्करांचा महाराष्ट्र व गुजरात सीमेवर वनपथकाकडून गोपनीय शोध घेण्याकरिता विशेष वनाधिकाऱ्यांची टीम तयार करून या तस्करांना अटक करण्याचे नियोजन करण्यात आले होते। असे असतानाही खैर तस्करांनी महाराष्ट्र व गुजरात बॉर्डर सीमेवर वनविकासच्या राखीव वनक्षेत्रात खैर झाडांची तोड करून वाहतूक करण्याचे धाडस करीत आंबा बीट मधील कक्ष क्रमांक 21 व सावरणा बीट मधील कक्ष क्रमांक 94 मध्ये अवैध वाहतूक केल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर खैर नगसह आरोपी तुषार हिरामण दिवे राहणार बोरदा याला अटक करून या प्रकरणात प्रमुख सहभाग असलेल्या गुजरात राज्याचा अट्टल खैर तस्कर नवसुभाई लोहार उर्फ पुष्पा याला अटक करण्याची योजना आखली व पेठ ते नाशिक त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली। अनेक वर्षांपासून फरार असलेला हा आरोपी नाशिक शहरात आल्याची गोपनीय माहिती वन विभागाच्या संरक्षण पथकाला मिळाली असता त्याला अटक करण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याचा पाठलाग केला व त्याला फिल्मी स्टाईल पद्धतीने त्याला नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पेठ नाका येथे अटक केली। नवसू उर्फ पुष्पा कुख्यात खैर तस्कर हा गुजरात राज्याचा टोकरपाडा तालुका कपराडा जिल्हा वलसाड येथील रहिवासी असल्याने या वनगुन्हे प्रकरणमध्ये आंतरराज्य खैर तस्करीचे मोठ्या प्रमाणात रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। सदर आरोपीने आपल्या बयानात अनेक खैर तस्कर तसेच त्यांचे साथीदार यांची नावे आपल्या कबुली जबाबात दिलेली आहेत। त्यामुळे या सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा मिळेल अशी पुढील कार्यवाही वनविकास यांच्याकडून चालू आहे। तसेच पेठ सुरगाणा गुजरातमधील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या वनगुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यासाठी कसून तपास सुरू आहे। सदरची कार्यवाही वन प्रकल्प विभाग पश्चिम नाशिकचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर सुजित नेवसे व सहाय्यक व्यवस्थापक धीरज परदेशी प्रवीण डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलैया अभिषेक अजयश्र बापू शेवाळे राहुल वाघ सुजित शिंदे वनपाल चेतन चौरे नितीन पवार चेतन शिंदे अभिजित कोडी संदीप रणमले वनरक्षक कुंदन राठोड दीपक डफळ संदीप आठरे कृष्णा एकशिंगे निलेश पाटील वाहनचालक देवदास बोंबले विशाल रेवगडे गोपाल कुमावत विशाल केदारे या अधिकारी व कर्मचारी यांनीही यशस्वीरित्या कार्यवाही केली आहे। पुढील वनगुन्हे तपास वरील वनाधिकारी करीत आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण नाशिक।